महाराष्ट्रामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तडफदार नेतृत्व कर्तृत्वान बेधडक वागणारे आदरणीय अजितदादा पवार यांचं भयानक अशा घटनेतून दुःखद निधन झालं। त्यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परंडा तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण अर्पण करतच आहोत, परंतु न भरून येणारं नुकसान या महाराष्ट्राचं झालेलं आहे। अजितदादा पवारांनी आम्ही आमच्या चळवळीमध्ये काम करत असताना अजितदादा पवारचा सहवास बऱ्याचशा वेळेस लाभला आणि त्याच्यातून असं निदर्शन असं आलं आमच्या की अजितदादा पवार ही कधीच जातीवाद कधी केलेला नाही, भेदभाव कधी केलेला नाही। जे काम असेल ते काम कडकपणे काम करायचे, जे होत असेल ते काम डायरेक्ट करायचे, जे होत असेल ते सांगायचे। दुर्दैव झालेलं आहे की न भरून येणारं नुकसान झालेलं आहे या महाराष्ट्राचं आणि कायच्या शब्दामध्ये त्यांना दुःख व्यक्त करावं असं आम्हाला या ठिकाणी काही सुचत नाही। परंतु एक आता नीतीला जी काही गोष्टी मान्य असतात, ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे, त्याला जन्म दिलेला आहे त्याला मृत्यू अटळ आहे, परंतु एवढ्या लवकर असं दुःखद घटना नाही घडायला पाहिजे होती। परंतु होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत म्हणून आम्ही फार मोठं दुःख पूर्ण कुठल्या पक्ष संघटनेलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या गोष्टीचं दुःख झालेलं आहे। म्हणून परंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहत असून आम्ही पवार परिवाराच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही पूर्णपणे 100% आम्ही सहभागी आहोत। मी अशीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। शतब्द साधू साधू साधू।